नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझन इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. कराड पंचायत समितीचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री महालिंग भानुदास राजमाने यांचा नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार व शुभेच्छा कार्यक्रम पंचायत समिती कराड येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास श्री राजमाने यांचे भाऊ सेवानिवृत्त शाखा अभियंता ज्योतिर्लिंग राजमाने, सौ जयश्री राजमाने, श्री राजमाने यांची बहीण सौ स्नेहा व त्यांचे पती उमेश मुंडेकर, विस्तार अधिकारी श्री स्वामी पोद्दार एरवलकर बर्गे, सहाय्यक प्रशासन अधिकारी मारुती संगपाळ, कनिष्ठ प्रशासन अधिकारी दीपक कराळे, कनिष्ठ लेखाधिकारी मोहिते, सर्व लिपिक, सर्व डाटा ऑपरेटर व सर्व शिपाई कर्मचारी उपस्थित होते. यावेळी श्री राजमाने व त्यांच्या पत्नी सौ अरुणा राजमाने या उभयतांना पोशाख व नॅपकिन बुके देऊन गट विकास अधिकारी प्रताप पाटील यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्री सागर बोलके, विस्तार अधिकारी सांख्यिकी यांनी केले. यानंतर वरिष्ठ सहाय्यक शिक्षण विभाग विकास नलवडे, सौ पूनम पाटील, गट विकास अधिकारी प्रताप पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. आज राजमाने साहेबांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम, तर त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर उत्तम प्रशासन म्हणजे एखादी टिप्पणी असेल काय असेल तर ती माहिती कशा पद्धतीने तयार करावी आणि त्याच्यात कोणकोणते मुद्दे कोणकोणत्या बाणावर असली पाहिजे याची सखोल माहिती, म्हणजे GR वाचन असेल. त्यानंतर एखादी त्रुटी राहायची माझ्याकडून तरी म्हणायची, मॅडम तुम्ही खूप काम करत आणि व्यवस्थित मी सांगत ते ऐकता आणि त्याच्या पद्धतीनं बदल करून देतात, तुम्ही कधी त्याच्याबद्दल तक्रार करत नाही. आणि तुम्ही खरं सांगायचं म्हटलं तर आम्ही कंत्राटी कर्मचारी असलो तरी असं कधी दाखवून दिलं नाही की कंत्राटी कर्मचारी आहे. तर ह्यांचा सल्ला किंवा एखादी गोष्ट ते सरळ म्हणायचे, मॅडम घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन असते त्याची बिलं ठेवतात तर त्याच्यामध्ये कोणती कामं घेतली जातात, तर हे तुम्ही मला सांगा की कशा पद्धतीने हे काम झालं पाहिजे किंवा एखाद्या आमच्या ग्रामपंचायतीत आमच्या गावातले काम राबवायचं असेल तर काय केलं पाहिजे. म्हणजे आपल्यापेक्षा लहान असून सल्ला घेणं ही काहीच लोकांच्या मध्ये हे असतात की खालच्या लोकांच्याकडून सल्ला घेऊन आपल्यामध्ये तो बदल करून म्हणजे म्हणायचे माझं काही चुकत असेल तर स्पष्ट सांगा आणि तुम्ही ह्या गोष्टी बदल करा. त्यांच्याकडून खूप आम्हाला शिकायला मिळालं. धन्यवाद सर. या सत्कार समारंभाला आज आपले उपस्थित असलेले माननीय श्री गट विकास अधिकारी पाटील साहेब, तसेच सत्कार मूर्ती माननीय श्री राजमाने साहेब, श्री सौ आणि त्यांच्या ज्येष्ठ पाहुणे, या सर्वांचं मी आजच्या या कार्यक्रमाला स्वागत करतो आणि राजमाने साहेबांविषयी 2 मिनिटं माझं मनोगत व्यक्त करतो आहे. राजमाने साहेबांचा माझा संपर्क माझ्यामध्ये खटावमध्ये असताना आला नाही कसं बरोबर आहे. खटावपासून ते आमच्याकडून मला 24 वर्ष झाली. 24 वर्षात बरेच दिवस त्यांनी चांगली प्रशासनाची सेवा केली. वयोमानाने आणि अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना ते परिचित आहेत. चांगल्या पद्धतीने त्यांनी कामकाज केलेलं आहे आणि आजही वयाच्या 58 वर्षी थोडीशी किरकोळ प्रकृतीची तक्रार वगळता त्यांनी तब्येत चांगली सांभाळलेली आहे. तर त्याबद्दलही त्यांना अगदी शुभेच्छा की त्यांनी चांगली तब्येत सांभाळून चांगलं प्रशासनाचं काम केलेलं आहे. आपली सातारा जिल्हा परिषद म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात एक अग्रेसर जिल्हा परिषद ओळखली जाते आणि त्यामध्ये ही कराड पंचायत समिती म्हणजे एक भक्कम पाया आहे जिल्हा परिषदेचा. असे या पंचायत समितीत त्यांना सेवेचा लाभ मिळालेला आहे आणि त्यांनी त्यांच्या कामाचा अनुभवाचा त्यांनी चांगला उपयोग करून या प्रशासनाला मदत केली. त्यांचं मी जिल्हा परिषदेच्या आणि प्रशासनाच्या वतीने खरंच मी आभार मानतो की त्यांनी आपला अमूल्य वेळ त्यांनी त्यांचं तरुणपण देऊन प्रौढत्व देऊन या प्रशासनाला आपला अनुभव देऊन प्रशासनाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी मदत केलेली आहे. त्यांना या आजच्या सेवानिवृत्तीनिमित्त मी कराड पंचायत समितीच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं शुभेच्छा देतो व त्यांची इथून पुढची सगळी संकल्प मनोरथ पूर्ण व्हावे अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय व्यासपीठ सत्कार मूर्ती आणि आमचे ज्येष्ठ सहकारी माननीय राजमाने साहेब नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले आहेत. राजमाने साहेबांचा आमचा परिचय आम्ही नोकरीला लागल्यानंतर
जिल्हा परिषद पासून सुरुवात झाली आणि जास्तीत जास्त सहवास त्यांचा आम्हाला आणि मार्गदर्शन शिक्षण विभागातच आम्ही असल्यामुळे लाभलं. प्रशासनाच्या कामकाजाच्या बाबतीत राजमाने साहेबांचे जिल्हा परिषदेचे अधिनियम असतील, पंचायत समितीचे अधिनियम असतील, इतर कामाच्या अडचणी असतील, याबाबतचा त्यांचा जाणणारा संघ आणि अभ्यास असल्यामुळेच त्यांनी स्वतःही आणि प्रशासनात नावात सर्व इतर सहकार्यांना वेळोवेळी मदत केलेली आहे. तसेच वेळोवेळी जे आपल्या स्पर्धा परीक्षा होतात त्यांना या कर्मचाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन देऊन चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन दिल्यामुळेच सर्व कर्मचारी वेळेत पास झालेले आहेत. असे आमचे बरोबरी आणि अभ्यासू कर्मचारी ज्येष्ठ सहकारी सेवानिवृत्त होत आहेत. त्याबद्दल मी माझ्या वतीनं त्यांना पुढील आयुष्यासाठी आरोग्यदायी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. या सत्कार समारंभाला आज आपले उपस्थित असलेले माननीय श्री गट विकास अधिकारी पाटील साहेब, तसेच सत्कारमूर्ती माननीय श्री राजमाने साहेब, श्री सौ आणि त्यांच्या अध्यक्ष पाहुणे, या सर्वांचं मी आजच्या या कार्यक्रमाला स्वागत करतो आणि राजमाने साहेबांविषयी 2 मिनिटं माझं मनोगत व्यक्त करतो आहे. राजमाने साहेबांचा माझा संपर्क माझ्यामध्ये खटावमध्ये असताना आला, नाही कसं? बरोबर आहे. खटावपासून ते आमच्या मला 24 वर्ष झाली. 24 वर्षात बरेच दिवस त्यांनी चांगली प्रशासनाची सेवा केली. वयोमानाने आणि अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना ते परिचित आहेत. चांगल्या पद्धतीने त्यांनी कामकाज केलेलं आहे आणि आजही वयाच्या 58 वर्षी थोडीशी किरकोळ प्रकृतीची तक्रार वगळता त्यांनी तब्येत चांगली सांभाळलेली आहे. तर त्याबद्दलही त्यांना अगदी शुभेच्छा की त्यांनी चांगली तब्येत सांभाळून चांगलं प्रशासनाचं काम केलेलं आहे. आपली सातारा जिल्हा परिषद म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात एक अग्रेसर जिल्हा परिषद ओळखली जाते आणि त्यामध्ये ही कराड पंचायत समिती म्हणजे एक भक्कम पाया आहे जिल्हा परिषदेचा. असे या पंचायत समितीत त्यांना सेवेचा लाभ मिळालेला आहे आणि त्यांनी त्यांच्या कामाचा अनुभवाचा त्यांनी चांगला उपयोग करून या प्रशासनाला मदत केली. त्यांचं मी जिल्हा परिषदेच्या आणि प्रशासनाच्या वतीने खरंच मी आभार मानतो की त्यांनी आपला अमूल्य वेळ त्यांनी त्यांचं तरुणपण देऊन, प्रौढत्व देऊन या प्रशासनाला आपला अनुभव देऊन प्रशासनाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी मदत केलेली आहे. त्यांना या आजच्या सेवानिवृत्तीनिमित्त मी कराड पंचायत समितीच्या वतीनं, प्रशासनाच्या वतीनं शुभेच्छा देतो व त्यांची इथून पुढची सगळी संकल्प मनोरथ पूर्ण व्हावे अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज श्री राजमाने साहेबांचा सेवानिवृत्तीचा क्षण, खरं तर मला असं वाटतं साहेब आनंदाचा आणि दोन्हीचा क्षण असणार तुमच्यासाठी. आनंदाचं म्हणजे सगळ्या व्यापातून यायचं सगळं आणि दुःख असं की आपल्या सगळ्या सहकार्यामध्ये तुम्ही सोडून जाल. पण असं मला असं वाटलं की माझ्यासारखे माझ्यासारखे काही तरुण अधिकारी असतील किंवा आपले सगळे सहकारी असतील, ह्या सगळ्यांची तुम्हाला म्हणजे आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुम्ही फक्त आपल्या कार्यालयातून सेवानिवृत्त झाला, परंतु इथून पुढेही कधीही आम्हाला तुमची गरज भासली तर कृपया तुम्ही आम्हाला मार्गदर्शनासाठी इथं अवेलेबल असावं अशी मी खरं तर पंचायत समिती कराडतर्फे आपल्यासाठी एक अपेक्षा व्यक्त करतो. मी 1 महिन्यापूर्वी जॉईन झालो. राजमाने साहेबांचा माझा संबंध खरा खूप कमी आला. ते मी माझा एक दुर्दैव समजतो की असा एवढा अनुभवी आणि निष्णात माणूस मला खूप कमी कालावधीसाठी मिळाला. कारण आमच्यासाठी अशा कर्मचाऱ्यांची किंवा अधिकाऱ्यांची खूप यापुढे आवश्यकता आहे आणि त्यासाठी मी राजमाने साहेबांना विनंती एवढीच करेन की आता इथून पुढं आपलं आयुष्य म्हणजे सेकंड इनिंग आहे आणि सेकंड इनिंग ही आपण खरं तर आजपर्यंत तुम्ही काम करत आहात, खूप काम केलंय, सगळ्यांसाठी खूप धडला. आता ही सेकंड इनिंग तुम्हाला फ्रंट फुटवर जाऊन खेळायचं आहे.
आपल्या तुम्ही प्रकृतीकडे लक्ष देणार आहे, आपल्या कुटुंबाकडं काही का म्हणा पण या संपूर्ण व्यापामध्ये थोडंसं दुर्लक्ष झालेलं असतं, ते तुम्ही आता संपूर्ण लक्ष पूर्ण केंद्रित खरं तर कुटुंबाकडे केलं पाहिजे. आणि एक मी साहेबांसोबत त्यांचा एक अनुभव इथं सांगू शकतो. हे पहिल्या दिवशी मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा साहेबांनी माझा एक फोटो काढला, राजमाने साहेबांनी, आणि मला सांगितलं की तुम्ही एक पेन हातात धरून एक बसा, जसं कुठेतरी सही वगैरे करताय. तर मी तसं थांबलो, त्यांनी माझा फोटो काढला. मला कळलं नाही की कशासाठी फोटो काढला. मला वाटलं की त्यांच्यासाठी एक आठवण म्हणून त्यांनी काढला, पण ती आठवण इतकी सुंदर की त्यांनी त्याची एक फ्रेम बनवली, इतकी छान फ्रेम बनवली आणि ती मला गिफ्ट केली. खरं तर मी साहेबांचे यासाठी मी खूप मनपूर्वक धन्यवाद मानतो. त्याच्यानंतर माझे आई वडील ऑफिसमध्ये आले होते, त्यांनी ती फ्रेम बघितली आणि मी ती इथल्या घरी म्हणजे इथं जिथं राहतोय मी तिथं घेऊन जा म्हटलं, पण ते म्हटलं नाही, ती फ्रेम आम्हाला नगरला घेऊन जायची, म्हणजे माझ्या मूळ गावी. आणि आता ती फ्रेम आमच्या शोकेस मध्ये आणि इतका आनंद झाला. आता ते प्रत्येक वेळेस घरी सुद्धा ही कोणी फ्रेम दिली तर प्रतापच्या ऑफिस मधले राजमाने साहेबांनी दिली असं तिथं हे होतं. आता मलाही जेव्हा मी घरी जाईल, साहेब तुमची आठवण काय म्हणते असून त्यामुळे तुम्ही ती दिली, खूप आनंद झाला. या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की इथं तुम्ही खूप काम केलं, सगळ्यांसाठी एकदम समाजसेवक म्हणून काम केलं. आतापर्यंत मी तुमच्याबद्दल जे काय ऐकलंय की निस्वार्थीपणे ज्यांनी काम केलंय त्यापैकी यू आर वन ऑफ देम असं मी या ठिकाणी ऐकलेलं आहे. तर ह्या सेवेचा आपल्या पुढील भावी आयुष्यासाठी नक्कीच फायदा होईल. तुम्ही खूप पुण्य ग्रहण केलेलं आहे साहेब, आणि याचा नक्कीच तुमच्या पुढील जीवनासाठी आणि पुढच्या आपल्या भावी काळासाठी नक्कीच फायदा होणार आहे. आणि मी तुम्हाला या ठिकाणी आपल्या संपूर्ण पंचायत समितीतर्फे, जिल्हा परिषदेतर्फे आपल्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपलं इथून पुढचं जीवन हे फक्त आणि फक्त हेल्दियर राहील यासाठी मी इथं अपेक्षा व्यक्त करतो आणि 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. साहेबांचा जन्म वाटेगाव तालुका जिल्हा सांगली या ठिकाणी 17/1/1966 रोजी झाला. जिल्हा परिषद सेवेत साहेब 17/10/1996 रोजी झाले. नोकरीची सुरुवात त्यांनी पंचायत समिती खटाव या ठिकाणी त्यांनी केली. पंचायत समिती खटामध्ये शिक्षण विभाग, खनिज सहाय्यक, पंचायत समिती पुन्हा त्यानंतर पंचायत समिती कराड शिक्षण विभागामध्ये पुन्हा रुजू झाले. पंचायत समिती पाटण शिक्षण विभाग येथे विभागीय स्पर्धा परीक्षेतून वरिष्ठ सहाय्यक पदावर हजर झाले. पंचायत समिती कराडमध्ये पुन्हा ICDS या पदावर त्यांनी काम केलं. शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद सातारा या ठिकाणी सेवा केली आहे. मेरी जी तेरी जी तेरी हार मेरी
आदरणीय गुरु साहेब, मिस्टरी स्वामी साहेब, रेवक साहेब, वर्गे साहेब, पोदर साहेब, बोलके सर, सांख्यिकी अधिकारी व माझे सहकारी क्लार्क, सर्व मान्यवर, सर्वांना नमस्ते. सर्वप्रथम मी थोडंसं एक विषय सांगू इच्छितो. खरं हल्ली आपल्याला एक चांगली परंपरा सुरू झाली एक 5-6 वर्षात की रिटायर दिवशी त्या आपल्या सरकारचा सत्कार करायला आणि स्नेहभोजनचा, परंतु माझे काही व्यक्तिगत कारणामुळं माझं स्नेहभोजन कार्यक्रम आज मी ठेवू शकलेलं नाही. एक 15 तारखेदरम्यान ठेवणार आहे. जरा पहिल्यांदा मला नमूद कृषी वाटतंय आणि त्यामुळे मी थोडंसं स्नॅक्स नाश्ता ठेवलेला आहे आज. तसं म्हणलं तर सर मी अनुकंपावर 87 साली लावलो. वडील माहीत झाल्यानंतर खटाव पंचसमिती ओढूच येथे अनुकंपा तत्वावर नोकरी लागलो. तेव्हा नवीनच हजर करी साहेब झालो. त्यावेळेला नवीन यांना अष्टपणा जमवल्यावर मला थोडंसं शालेय पोषण हा योजना दिली गेली. पहिला माझा अभ्यास होता थोडा, म्हणजे वाचन भरपूर असल्यामुळं. तर शालेय पोषण 4 वर्षी अतिउत्कृष्ट पहिल्यामुळं जेव्हा माझी कराडला पाणीपुरात बदली झाली त्यावेळेला संघटना, शिक्षक संघटना आणि कलेक्टर साहेबांचा स्वतः फोन केला की राजमानेचं पोस्टिंग बदलून शिक्षण विभागात घ्या. तर 2000 साली मला शिक्षण विभाग इंद्र देशमुख साहेबांनी शिवसाहेबांच्या परवानगीने शिक्षण विभाग केला. तिथंही सर मी शालेय पोषण एवढं उत्कृष्ट पाहिजे की मला गौरव प्रमाणपत्र आहे पूर्ण अधिकारी की 1 एप्रिलला माझा बॅलन्स शीट म्हणजे 1.5-2 कोटीची बिल असायची. 1ही किलोला फरक नसायचा, 1ही रुपयाला फरक नसायचा. मी तेव्हा सर एवढं नवीन असून 5-6 वर्षाचा अगदी तंत्रज्ञानानं माझ्या शिक्का आणून तो शिक्का मिटिंग करून घेऊन तिथं शेजारी शिक्कांचं घेऊन कन्फर्म करायचं की तोच सही शिक्का आहे का, की त्या कुठं म्हणजे बोगस आले का पावते. म्हणजे एवढं मी नवीन असून मार्गाने नाही केलो आणि थोडंसं माझा अभ्यास बघून आणि मला केवळ पहिल्यापासून थोडी सवयच आहे की चांगल्या संगतीत बसायचं किंवा कुठली समोरची व्यक्ती असेल तर ते चांगलं घ्यायचं. त्या ह्याच्यात मला 2002-03च्या दरम्यान जे सामान्य प्रशासन विभागाचे जावे सातारामधले कक्ष अधिकारी साहेब, अधीक्षक साहेब किंवा शिवसाहेब, डेप्युटी शिवसाहेबांचा संपर्क आला. त्यांनी थोडंसं माझा अभ्यास बघून त्यांनी मला फोन करून बोलवून घेतलं की तुम्ही फॉर्म भरा आणि त्यांनी पुस्तकं मार्गदर्शन तिला मार्गदर्शन केलं. मी ते मनातून वरिष्ठ साहेब स्पर्धा परीक्षेतून पहिल्या पाट्यांना माझी बदली होती. तेव्हा सुद्धा तिथं ठराविक अधिकारी साहेबांनी शिक्षण विभागच मला द्यायला होतं. कारण शालेय पोषण चांगलं बघतो आणि म्हणजे शालेय पोषणाचं दप्तर मी बायडिंग करून ताब्यात द्यायचो. त्यामुळे पाटीलला सुद्धा तेच पाटीलला परत शिक्षण विभागावर शालेय पोषणाचं सुद्धा उत्कृष्ट काम केलं. त्यामुळं बऱ्यापैकी म्हणजे अनुभव घेत गेला आणि थोडंसं कसं होतं की आपण थोडंसं अनुकंपावर नोकरी लावलोय की आपल्या कष्टानं किंवा रात्रभर जाऊन कुठेतरी MPSC किंवा स्पर्धा तेव्हा निवड मंडळ असेल निवड मंडळाचा अभ्यास करून लागलेला नाही. त्या एक डोक्यात घेऊन मी थोडंसं ज्ञान प्राप्त केलं. म्हणजे ज्ञान की आपण कुठल्या अधिकारी साहेबांच्या पुढे गेलो पुन्हा पुढे गेलो तर आपण अज्ञान विसरू हा एक हेतू ठेवला. आणि थोडं माझ्या बॅडमिंटन किंवा काही कॉलेजच्या कालावधीत आजारपणामुळे किंवा इतर वडील वाढले किंवा व्यसनात असताना त्यामुळे माझी सर भरपूर इच्छा होती की आपण MPSC पास व्हावं. त्या काळात सर मी 4थी पासून ते 12वी पर्यंतच्या क्रमिक पुस्तकावरनं 3700 प्रश्न स्वतः तयार केले. एक मला म्हणजे डोक्यात होतं की आपण जरी डिप्लोमा असलो तर आपण एक MPSC व्हायचं, पण ते दुर्दैवाने झालं नाही. त्यामुळे ते लक्षात ठेवून मला ते एक छंद लागला अभ्यासाला. आणि सर तुमच्या त्या काळात मी
चहा पाण्याला कसं भेटतं आपण काय ते फाईल सहीला असं कुठल्याही वर्षात पेपर असू दे लगे मी वाचत असतो. म्हणजे एवढं मला ते वाचण्याची भेट त्यामुळे पुस्तकाचे सुद्धा इतकं वेळ लागलं की स्पर्धा परीक्षेच्या नंतर मी जेव्हा सिलेक्ट झालो त्यानंतर माझ्या अभ्यासामुळे परत मी मला ऐंशीला असताना अंगणवाडी सुपरवायझर 9,000 झाले तेव्हा स्पर्धा परीक्षेत कलेक्टर साहेबांच्या मार्फत. तर त्यांनी घरी आल्या ती दोन गट आहे की राजमेश साहेब तुम्ही आमचं ट्रेनिंग घ्यायचं. मग त्यावेळेला एक तर सुपरवायझर 7 वेळा बसले होते. मग सर सांगायचा अभिमान की 9च्या 9 पहिल्या ट्रायला सिलेक्ट झाल्या आणि जे 7 वेळा बसले होत्या तेव्हा पास झाल्या. म्हणजे हे मी एक आणि ज्ञानदान मला एक म्हणजे आवड आहे आपलं ज्ञान दुसरं द्यायचं ते विनाशुल्क. कुठे फी सांगायची नाही कुठे काय इतर आता काय होते व्यवसाय ते फी घेऊन शिकवायचे वगैरे. आता परवा सुद्धा सर वरिष्ठ सहाय्यक स्पर्धा विभागीय स्पर्धा परीक्षेला जागा निवडते आपल्याकडे 8 कलाकारांनी फॉर्म भरले होते. त्यापैकी 7 जणांची मी ट्रेनिंग घेतली आपल्या रेस्ट हाऊसला. वेळू मॅडम सावंगी मॅडम एवढं सहकार्य केले की तुम्ही टेबलचं काम थांबवा 10 ते 5 तिकडे थांबा ऑफिस बंद करून पण तुम्ही त्यांचं ट्रेनिंग घ्या. तर मी आता 92 पासून ते आज अखेरचे प्रश्नपत्रिका आहेत सेवा परीक्षेच्या स्पर्धा परीक्षेच्या. त्यामुळं ह्यामध्ये खरात मॅडम वर्षा सॉरी कोमल पाटील आणि कोळे मॅडम पेशी कार्य 3 सिलेक्ट झाले. मला अजून नाही सर की माझे मोठे इशारे त्यांच्यावर मी जे लिहून घेतलं डॉक्टर सर एक वेळ तुम्ही त्यांच्यावर मागवून घ्या की मी सराव कसा म्हणजे बस प्रत्येक आणि 10च्या 10 विषय स्वतः शिकवले. असं नाही कुठल्या विषयात आलं नाही आणि ते मला म्हणजे अनुभव की त्या अभ्यासामुळे काम करताना एकच की टिप्पणी असू दे कुठली फाईल असू दे कुठलीही की त्या जियाला अनुसरून पाहिजेच किंवा त्याला अडचणी आल्या असं आपण मी तिथे मत मानणार. कारण भविष्यात कुणालाही त्या बाबतीत त्रास येऊ नये. कारण हे कसाही बाबतीत वेळेला सर्वांना सांगतो की माहितीच्या अधिकार बऱ्यापैकी आता प्रश्न झालेला आहे. तुम्ही कुठे चुकताय फाईलमध्ये कुठे आदेशात चुकताय किंवा कुठं काय चुकताय हे बघत असताना तेवढंच त्याचा इश्यू होतो. आणि कोणी सामाजिक भावनेतनं कोणी माहिती मागत नाही. निव्वळ राजकारण व्यक्तिगत स्वार्थ हे तर माझा समज झालाय माहिती झालं. त्यामुळं नंतर ते जर म्हणजे निराकरण करायचा एवढा त्रास होतो तेव्हा फाईल 1 दिवसाला 4 दिवस गेलं. आता माझ्या बाबतीत बरेच जणी शिक्का मारलेला मला जाणवलं की राजमानी सरांनी उशिरा राहून काय मी तिकडे लक्ष दिलं म्हणून फाईल मध्ये मुद्दा मांडायचा अगदी म्हणजे अभ्यास असल्यामुळे ते बघायचीच फाईल. कारण भविष्यात अधिकारी सुकरू आपण सुकरू त्यामुळं कुठेही त्रास नाही. आता हल्ली काय झाली कुठला विषय गोपनीय लागते आपल्याला बऱ्यापैकी कुठलं काम म्हणून काय म्हणजे लगेच माहित होतं. त्यामुळं हे मला एक अनुभव पडलं अभ्यासामुळे. बऱ्यापैकी टिप्पण्या जरी आल्या तरी मी सर्वांना माहिती आहे हे असं मला अपेक्षित पाहिजे. नंतर शावली मॅडम म्हणजे तुम्ही घेऊ नका आमच्याकडे पाहिजे येणार जाते त्यापेक्षा तुम्ही कच्चं चिठ्ठी लावून द्या की असं वही करा म्हणून. मग ते नंतर मी सांगतो सर मला अभिमान आहे की बऱ्याच सांगणे मी थोडं स्वतः सांगणे काही ना वेगळं वाटायला ऐकला की माझ्या कारकीर्द मी एक मोठा शब्द कमवला. मी जर जीवन काय करतो सिनियर काय करतो अगदी म्हणजे अगदी डेप्युटी शिवसाहेबापासून सुद्धा बिडू साहेब असू दे कसे सर की राजमानी साहेब हा शब्द कोणी मला आठवणी हे माझ्या आता रिटायर दिवशीची इस्टेट आहे. खरोखर साहेब इस्टेट आहे मी स्वतः समजतो. आणि नोकरीत बऱ्यापैकी हॉस्पिटल दवाखाना हे मला 12 महिने असल्यामुळे बऱ्याच अडचणी यायच्या. अडचणीतनं मला माझे 2 सुपरवायझर अंगणवाडीच्या दीक्षित आणि मुळे मॅडम आणि सर्वात जास्त सहकार्य नितीन पवार मित्र मला 97 वर्षून सर तिने आर्थिक मदत असू दे जामीनच्या असू दे एवढं संभव आहे की त्यामुळं आधी नंतर कांबळे सरांचा मला शिक्षण प्राप्तीमध्ये संपर्क आला जेव्हा पेन्शन केस नंतर शिक्षण असताना कांबळे सरांनी तर एवढी मैत्री केल्या की मला सर मानक्यात त्रास असल्यामुळे मी वर्षातून 1 वेळा पंचकर्मचे साठी आपण पंचकर्म घेत असतो. ते कांबळे सरांना माहित होतं. सर मी 2-3 पुस्तकं जर घेऊन गेलो पिशवीतलं तर कांबळे सर करायला इकडे मला बॅग घेऊन देतो बरोबर. मग मी जाऊन मिठी मारली. आता मी मध्यंतरी जेव्हा माझी यांची प्रश्नी झाली त्यावेळेला चिरंजीव पंढरपूर सोलापूर क्लासेसला जातो नसायचा आणि मला चालायचं नव्हतं बाहेर पडायला नव्हतं मंदिराला सोडणं तिचं झाडच होत नव्हतं नुकतीच ऑपरेशन झाल्यामुळं. तर कांबळे सरांनी सर आता डोळ्यात पाणी मंडळ सुद्धा आवडली मला
फोन केले की मंडळ आणून देणार एक वेळ दळ सुद्धा आणून दिले त्यामुळे त्यांनी बहुतेक ती गाडी निवडलं असं मी त्यामुळे त्या भावनेनं जाऊन भेटी मारली म्हणजे बऱ्यापैकी माणसं कमवली किंवा मला मिळाली ही कशामुळे तर म्हणजे त्याला पण खात्री दिली आपल्या एक स्वभावाची विश्वासाची आणि इथं हजर झाल्यानंतर कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून एक मोठं समाधान मला मिळालं की माझ्या अडचणी माझे महिला मंडळ सगळे जे होतं आपल्या महिला ग्रामपंचायत प्रशासन शाखा की जर मी तेव्हा माहित होतं बऱ्यापैकी परिस्थिती घरची की सर एक मी स्वतःला वापरून आणलेला असायचा 4-4 दिवस मंडळीच्या काही त्रासामुळे एवढं सगळा स्टाफला सुद्धा माहित आहे मग ते मला फोन करायचे पुढे आम्ही तुमचा राजधानी सर तुम्ही आमच्या याच्यात मी मला एवढं सगळं लावलं की मला घरची अडचण कधी लागली नाही अगदी इंजिनियर त्या वेळेला सुद्धा कराड व्यवसाय खानगी मॅडम किंवा यादव यांनी अगदी स्वतः तिथे माझी वेळेवरून सहाय्य घेऊन दुसऱ्या दिवशी माझी आढळ आणली त्या आडवांची म्हणजे एवढं सहकार्य लोकांनी केलं आणि खरोखर मिस्टर असं मला आता शेवटी आपण जे आधी नियमानुसार रिटायर होते पण मी कालपासून परवापासून म्हणते की मला 1-2 वर्ष सहवास त्या आपल्या मित्राचा महिला सदस्याचा वेळेला अपेक्षित पण जे आधी नियमानुसार आहे ते होणार कारण बरोबर सर माझी मानसिकता अंजली पाटील खडकी मॅडम यादव मॅडम करायचं त्यांनी हलवून दिली नाही 2 वर्ष कारण बरोबर एवढं मी अप्रूप मिळवलं नाही की चिरंजीव साक्षी घेऊन एज्युकेशन आणि काही प्रसंग आला गावात माझा चालू प्रसंग चिरंजीवर त्या ऐकून ह्या 5-6 जणी एवढा आधार दिला की मी म्हणजे एवढं सवड देत नाही की एवढा आधार दिला 7 जणांनी ते म्हणजे फोन करून सांगणार किंवा तू रामवीर साहेब तुम्हाला जर देवाशी केलं तर आम्हाला मिस कॉल द्या किंवा फोन करा आवर्जून म्हणजे एवढी मला इतकं सहवासा चांगला लागला की त्यामुळे नक्कीच अजून वाटते की आपल्याला 2 वर्ष इथं मिळायला पाहिजे पण शेवटी आधी माणूस आपण सेवाने होणार ते असल्यामुळे निसर्ग आहे परंतु त्यांचं नेहमीच करायला कांबळे सरांची गाणं म्हणलं त्याप्रमाणे जरी म्हणजे रिटायर झाला असलो तरी सहकार्य राहावी नक्कीच त्यामुळे मी म्हणजे त्या बाबतीत कधी विसरणार नाही आणि सर मला या अडचणीमुळे बरेच अगदी यांनी भरपूर सहकार्य केले माझ्या जीवनात बरेच ठिकाणी अगदी बदली जरी झाली तरी माझ्या कामाला आता ओढून माझी म्हणजे पाटणवरनं बदली झाली तेव्हा काही युरोप समोर होता तिथं कर्मचाऱ्याचं तेव्हा कशी सर म्हणजे राजनाथ सरांची बदली झाल्यानंतर की मला एकच हात आहे असं वाटतं आजपासून कशापासून एवढ्या प्रतिक्रिया कामाच्या बाबतीत आता कनिष्ठ प्रशासन अधिकारी हजर जेव्हा मी झालो त्यापासून किंवा सावलीवांचा मी सुद्धा माझं कामकाज वळवलं होतं तर सावलीवर कोणाची कुठल्याही माझ्या बाबतीत माझ्याकडे फाईल जर केली तर ते म्हणतात राजनाथ सरांनी फाईल बघितलं का किंवा राजनाथ सरांची सही आता म्हणून माझी सही म्हणजे एवढा आपण त्या अभ्यासामुळे टिप्पणीत हे केलेलं होतं आणि तुम्ही मगाशी बोलला खरोखर सर मी विश्वास नोकरी घेतली आहे आणि ते विश्वास त्यामुळे बऱ्यापैकी तोही विश्वास आणि त्या टिप्पणीचा अभ्यास किंवा जे कुठल्याही त्या मध्ये अभ्यास म्हणजे स्वार्थ नसते या विषयच नव्हता फक्त आधीने अभ्यास आणि आपल्याला भविष्यात कोणाला कळायला अधीक्षक कक्षाचे साहेब पीडी साहेबांना एवढी साहेब कोणाला अडचण नाही व्यवस्थित राहील हाच हेतू असायचा त्यामुळे सावधी मी सुद्धा ते ओळखून त्यांनी स्वतः सगळे आम्हाला प्रोत्साहन दिलं की तुम्ही हातीची वेळ ते ट्रेनिंग करा आज मला समाधान नाही की आपण 3 विद्यार्थीच म्हणून आपण रिसाईन झाले 1-2 तर साहेब असे आहेत की राखीवमध्ये अगदी ते मला हमकस आहे की या योगदानामुळे ते ए पर्यंत जाऊ शकतात एवढे त्या दोघी आणि नक्की त्यांना तो फायदा होणार आहे ते मला पण मोठं समाधान आहे की आपण आज ज्ञान जे दिलं त्याचा उपयोग झाला त्यामुळे जे आपण अभ्यास केला किंवा आपण काहीतरी केलेलं आहे त्यामुळं कसं आहे कनिष्ठ प्रशासन अधिकारी काम करताना जे मला बरोबर मला समाधान वाटलं की आपल्या अभ्यासाचा कुठेतरी उपयोग झाला आणि मी कुठेतरी चांगलं काम केलं किंवा चांगली मैत्री ठेवली किंवा चांगलं संपर्क ठेवण्याचं एक नशीब म्हणून म्हणतात नाही की खरोखर नशीब म्हणून माझं तो मला त्याचं फळ मिळालं त्या प्रामाणिकपणाचं की यादव राष्ट्रवादी चर्चा घेतली त्या दरम्यानच बरोबर प्रमोशनच्या जागा मिळाल्या म्हणजे माझं बरोबर एक ते मला एक त्याचं फळ मिळालं सगळ्या मंडळीच्या बाबतीतनं
की राजमाने मला तिथे इथं करायला जाणं मिळालं मोठं बरोबर समाधान आहे. आणि त्याच्या पुढचं जे ह्या ग्रुपनं मला 2-3 वर्ष माझी सावरलं हे सुद्धा मोठं समाधान आहे. आणि कधी सर माझ्या बाबतीमध्ये कुणी चांगल्याच गोष्टी सांगितल्या, कधी माझा अनुभव वगैरे असेल तसं अगदी म्हणजे आवडून सांगा तुम्हाला असं पाहिजे राजमान सर सांगा तिथे सर मला मी शिक्षण विभागात असताना 57 बाबींची एक सूची केलेली होती, चेकलिस्ट पुस्तक शिक्षणाची कशी बघायची आणि त्याप्रमाणे कॅम्प राबवले होते आमचे नगरी सर आहेत त्यांना. त्यामुळे तिने एवढं उत्कृष्ट म्हणजे मला अनुभव आहे तिने एवढं उत्कृष्ट असं मनोगत केलं जे आहे ती मांडलं. आणि कसं आहे की मन आहे की आपल्या माणसाचं आपण कौतुक करायचं असतं तसं नगर सर कौतुक आपल्या माणसाचं कौतुक केलं. वस्तुस्थिती माहिती आहे का 57 बाबींची सूची केल्याप्रमाणे 1200 शिक्षकांचे त्यामुळे त्यामुळे आम्ही पुस्तक तयार केले. आम्ही नगर सर 1-2 दुसरा स्टाफ होता सर तिची आज एवढी प्रसिद्ध आहे सूची माझी की धुळे नाशिक उस्मानाबाद इकडून मला फोन आले शिक्षण साहेबांचे की तुमचे वाचन झाले तुमचे आम्हाला ऐकण्यात आल्या असे शिक्षकांनी सांगितलं मदत करते शिक्षकांनी बऱ्याच वेळा मी ती व्हॉट्सअपवर पाठवलं म्हणजे तोही मला मानसिक समाधान आहे. मी मानसिक समाधान ह्यात मांडलं की समोरचा समाधान व्हावा हे आयुष्यात मी म्हणजे मांडलं की दुसरं इतर कुठलाच वाटलं नाही समोरचं समाधान झाला. एखादी तू मानणार 4 दिवस लेट करते ती अशी म्हणजे मराठी भाषेत मला ते राजमाची लांबडे असतील ते असं असते तसं असते ते उदयगिरीमध्ये जाते काय नाही त्याच्यात मी कधी प्रोग्रेस केलं नाही. फक्त त्यांचं काम बिनचूक आणि आपल्याला पैसे त्रास होऊन हेच पाहिलं मी. आणि खरोखर या ज्ञानाचं मी बऱ्यापैकी हे केलेलं असं मला पूर्ण सर्व आदिली माझी पुस्तक आहे एका संहितेचा माझा विषय नाही प्रशासन असून मी तरी तीच पुस्तक आज 2 सुटके म्हणून पुस्तक आहे एवढं अभ्यासात आधी तुमचं बऱ्याच स्टाफ वरती पुस्तक नसतं शक्यतो नाहीच ते परवानगीच नाही तशी खाते चौकशी नियम 1992 पुस्तिकाजवळ 200 पाठाचे आहे ते फक्त आधीच वापरू शकतात. पण त्याच्या अभ्यास मी ज्याच्या आपल्या कारणामुळे अंतिम निवेदन असतं खाते चौकशीचं ते सादर करताना त्यावेळी जेव्हा मी सादर केलं ज्या वेळेला पाठायला असताना माझ्या 7 केसेस होती याच्या खाते चौकशी त्याची जबाबदारी मला कशी साहेबांनी माझ्यावर दिली की 7 केसेस तुम्ही बघायच्या आणि त्या 7 पैकी 5 जणांना शिक्षा झाली. माझ्या निवड अभियोजन म्हणजे तिथं कुठेही न्यूज पडलेला अभियोजन का तर मी अभ्यासाने ते खाते चौकशीची पुस्तिका आहे. असं मी तुम्हाला बरं झालं मला आठवण झाली की तुम्हाला माझ्याची पेनड्राईव्ह देतो पेनड्राईव्ह मधली जी माहिती पुस्तिका बघायला तुम्हाला 8 दिवस लागतात. तुम्हाला आवर्जून देतो मला आठवण विसरलो आणि तुम्ही मला अशी बोलला की तुमच्यावर अपेक्षा आहे की मार्गदर्शन करणारी अपेक्षा म्हणून नका सर हक्काने म्हणा की तुम्हाला मी आम्ही हक्काने ते बोलू आणि मी सुद्धा हक्काने कुठली एखादी धोरणात्मक बाबी असतील आवश्यक सांगा. मी काय एवढा मोठा नाही नक्की क्लासरूम मध्ये केलं नक्कीच नाही पण थोडस जे ओळखीमुळे अभ्यास झालाय त्यामुळे शेवटी प्रत्येकाचा अनुभव असतो तुमचा अनुभव कसा असतो फील्ड मधून ह्यातून सगळीकडे अनुभव असतो जिल्हा परिषद मधून ह्यातून आमचा अनुभव कसा आहे 3x3 मधला अनुभव पण तो सुद्धा मी मोठा अनुभव केला स्वतः. शेवटी क्लासचा अनुभव म्हटलं तर कसं आहे 3x3चा माहितीच आहे शेवटी आणि क्लास केंद्र असं आहे की टेबल बदलले की अभ्यास बदलला समाज कल्याणचं टेबल समजा असतं पण दिलं तर ते विनाशपाचा फरक असं आहे ना. त्यामुळे लिपिकाला म्हणजे कसं आहे तिने वाव मिळत नाही जरी त्याची इच्छा असते अभ्यास करून घ्यायची स्वतः थोडं तयार होत तरी ते शक्यच नाही. समजा 3 वर्षाच्या नियमाने जर टेबल बदललं तर मग ते एवढं अवघड होईल. हे 5-5, 7-7 वर्ष टेबल आहेत पण बऱ्यापैकी त्या टेबलमध्ये शासन निर्णय किंवा काही बाबी माहीत होतात तर चटकन सांगू शकतात सर का नाही समजलं ह्या माणसाला मागच्या वर्षी अनुभव आहे डबल मागतोय तो फरक पडतो. तरी तसं लिपिक वर्गाचं एवढं दुर्दैव असेल की टेबल बदलली की अभ्यास बदलला चार बदलली विषय बदलला त्या टेबलचे विषय बदलले त्यामुळे थोडंसं नक्कीच आमचे सहकारी बदलून जातात परंतु त्यातून कळवतात. आणि कराच्या बाबतीत जर म्हणलं संपर्क अवसर महाराज म्हणले सर टॉपची पण समिती आहे बऱ्यापैकी बऱ्याच वेळा बक्षिसे मिळत पंचायत राज समितीकडे ह्या मागं क्षेत्रीय अधिकारी विस्तारित बरोबर तेवढी योगदान लिपिकांचं असतं कारण लिपिक प्रामाणिकपर्यंत नसतात तोंडून तेव्हा बसतात आणि फायदे करून देत असतात पुरस्कारचे किंवा कुठले असतात ती त्यामुळे आणि कुठली इथं अजिबात निरायपणा किंवा निष्काळजीपणा करावं तर चालतच नाही. मुळात 2 तालुका एवढा तालुका आहे
सर 300 ज्यावेळेला 320 कर्मचारी शिक्षक होते 320 त्यावेळेला एकच क्लास होता पेन्शन केसला. आजही खराब मॅडम वाटते 82 का 70 किती 27 ना 27 केस तोच क्लास म्हणजे 2767 सालच्या पॅटर्न प्रमाणे लोकसंख्येच्या पॅटर्न प्रमाणे लिपिक संख्या पण लिपिक संख्येत कुठेही फरक नाही सर आणि लोकसंख्या मात्र ती 27 पेन्शन घेते तोच क्लास होतो कुठेही क्लास वाढला नाही. त्यामुळे सर माझी एक अपेक्षा आहे की आणि मनोगत व्यक्त करताना एक सांगू इच्छितो मला आधी आहे की नाही बोलण्याचं मत मांडण्याचं मला माहित आहे ते या समजून आपणही थोडं समजून घेऊन सहकार्य करावं त्याला समजून घ्यावं. कुठेही कागदपत्री तुम्ही येणारच नाही पण नाही घेता आपलं त्यांच्यावर कामावर कुठलंही अगदी साधं सर समोर दिसतं आपल्याला दक्षिण उत्तर मतदारसंघ म्हणजे तसं पाहिलं तर 200 ग्रामपंचायत 100-120 ग्रामपंचायतीला एकच लाख आज 200 ग्रामपंचायत 1 लाख एवढी तफावत आहे कार्यामध्ये. आणि ज्या तुम्ही सर हजर राहा आता थोडंसं आवाज विषयांतर करतो की तुम्ही साहेब कशी आहेत काय माहित नाही कडे आहेत का कशी आहेत लोक करत असतात एमपीसी जरा स्ट्रिक्ट असतात तिथल्या तिथं लागतं सगळं सिस्टम लागतं बरीच चर्चा चालली ग्रामलोकांच्या. मग असंच आमची एक सरकारी मंडळी 5-6 दिवसाविषयी आहे आता नाव घेत नाही त्या सरकारचं म्हणजे साहेबांचा हसरा चेहरा बघायचं टेन्शन आलं साहेब कसे तुमचं काम सॉल्व्ह होणार मला ते करायचंच म्हणलं. त्यामुळे साहेब नक्कीच मी तुमच्या आपल्या ओळख पाहिजे मी म्हणून त्यामुळेच म्हणलं होतं की भीतीयुक्त आदर आणि आदरयुक्त भीतीयुक्त आदर म्हणजे कसं फाईल तुम्हाला कळत नाही टिपण्याशी करताय 550 त्या प्रकारची मानसिकता काय बिघडणार मी तो भीतीनं आदर पण आदरयुक्त भीती म्हणजे काय की करायचं म्हणजे साहेबांचा हसरा चेहरा समोर आल्याचा तुमचं टेन्शन आहे ही आदरयुक्त भीती हे जो आदरानं जे काम होतं आणि खरं लिपिकाचं माझं एक अनुभव आहे की ओढ लिपी माझी काही मी अधिकारी नाही तर असो की एक लगेच मग बोलून दाखवतो लिपी की काय नाही साहेब कधी बोलून देत आपल्याला एवढा उशीर नाही बोलले नाही आणि असं कधीच आपण म्हणत नाही तुम्ही आज दुपारी एक नाही तुम्हाला 4 लाख आहे त्या उलट आदरानं साहेब क्लास लोकांची नक्की वेळेत काम करतात माझा अनुभव आहे. पण तुम्ही जर जनरल अधिकाऱ्यांनी हॅरेसमेंट केली तर मात्र थोडस मग आहे तर चुकावणं परत चुकावणं त्यामुळे तुमच्या बाबतीत तर खरोखर ह्या सगळ्या स्टाफचं भाग्य आहे की हसरे म्हणजे हसून काम करून घेणारे अधिकारी मिळाले आणि थोडं संस्था गोष्टी तुमचा अनुभव हे म्हणजे एकमेकांचा जे समन्वय असतो त्यातून नक्कीच फायदे व्यवस्थित होत असतात आणि काम व्यवस्थित होतं आणि ह्या बाजूमुळे नक्की सर आपलं तुमच्या कारकिर्दीत कुठला तरी एखादा पुरस्कार मिळावा ह्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. आज या ठिकाणी ज्येष्ठ आपले सहकारी पंचायत समितीचे आदरणीय राजमाने साहेब आणि ते आज या काल म्हणजे 31 तारखेला नियत वयोमानानुसार निवृत्त झालेले आहे आणि या निवृत्ती संदर्भात आपण सर्वांनी त्यांचा एक चांगला आणि स्तुत्याचा उपक्रम आपण त्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी घेतलेला आहे. या सत्कार सोहळ्यासाठी आपण सर्वजण माननीय आदरणीय बीडीओ साहेब आदरणीय राजमाने साहेब त्यांच्या पत्नी मला वाटते तुम्ही त्यांचे कदाचित नातेवाईक किंवा ते मित्रमंडळ असं ओके हा तुमचे नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचा सर्वच अधिकारी वर्ग या ठिकाणी सर्व महिला आणि सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या निमित्तानं मीही आपणाला पुढील आयुष्यासाठी आरोग्यदायी जीवन जाण्यासाठी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. श्री राजमाने हे जिल्हा परिषद सातारा अंतर्गत पंचायत समिती खटाव वळूज येथे कनिष्ठ सहाय्यक पदावर अनुकंपा तत्वावर 1986 मध्ये नोकरीत हजर झाले. त्यानंतर पंचायत समिती कराड येथे ग्रामीण पाणी पुरवठा येथे हजर झाले. नंतर वळूज येथे उत्कृष्ट कामकाजामुळे त्यांना शिक्षण विभाग येथे घेण्यात आले. शिक्षण विभाग येथे कार्यरत असताना श्री राजमाने यांनी विभागीय स्पर्धा परीक्षा देऊन त्यामध्ये गुणवत्ता यादीत क्रमांक आल्याने त्यांची नेमणूक वरिष्ठ सहाय्यक पदावर बदली झाली. यानंतर श्री राजमाने यांनी ICDS कराड शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद सातारा व पंचायत समिती कराड शिक्षण विभाग येथे काम केले.
शिक्षण काढा विभाग येथे कार्यरत असताना श्री राजमाने यांना पंचायत समिती कराड येथे कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदावर फेब्रुवारी 2021 पदोन्नती मिळाली. दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी श्री राजमाने हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी विजय विभूते यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक प्रशासन अधिकारी मारुती संकपाळ, दीपक कराळे, सौ खांडके यांनी उत्कृष्ट नियोजन केले. श्री सुनील माने, निलेश यादव, रेंगडे, पाडळे यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. वायझेड इंडिया टीव्हीसाठी सागर दंडवतेसह नितीन ढापरे, कराड. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेड इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.